नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे क्लास 10चा सेमीचा प्रॅक्टिस सेट 1.3 तर आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट आज पाहणार आहोत। चला सुरू करूया। फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत इन अ प्रॅक्टिस सेट 1.3। सो फर्स्ट एक्झाम्पल इन मॉड 3 4 2 5 आणि डिटर्मिनंट क्लोज। तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी शोधायची। चला अधिक वेळ न गमावता आपण या ठिकाणी सोल्युशन लिहूया। बघा या ठिकाणी तुम्ही सोल्युशन लिहायचं, ॲरो दाखवायचा। त्याच्यानंतर आपण काय करणार आहे 3 × 5 इज इक्वल टू 3 × 5 मायनस 4 × 2 किंवा 2 × 4 या ठिकाणी आपण करणार 2 × 4 ब्रॅकेट क्लोज। बघा विद्यार्थी मित्रांनो 3 5 जार किती होतात 15 मायनस 2 4 जार किती होतात 8 म्हणजे 15 मधून 8 गेले किती उरलेत आपल्याला 7 इज द आन्सर ऑफ। या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी चौकट करायचं। म्हणजे या ठिकाणी चौकटीत किती येणार 5 नंतर या ठिकाणी चौकट दिलेली आहे इथे किती येणार तुमची 2। बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी हा ब्रॅकेट न देता असं सोडवलेलं आहे। नंतर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आहे 15 आणि सोल्युशनमध्ये दिलेले आहे 7। तर अशा पद्धतीने आपण हे फर्स्ट एक्झाम्पल छानपैकी बघितलेलं आहे। बघा या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इन मॉड। डिटर्मिनंटमध्ये आहे -1 2 7 आणि 4। आपण ती स्टेप वापरणार आहोत, फक्त या ठिकाणी काय दिलेलं आहे मायनस दिलेलं आहे। तर बघा या ठिकाणी आपण इज इक्वल टू सोल्युशनमध्ये लिहायचं इज इक्वल टू इन ब्रॅकेट -1 × 4 मायनस इन ब्रॅकेट 7 × 2। या ठिकाणी -1 × 4 किती येणार -4 मायनस 7 2 जार किती येतात 14 देअरफॉर इज इक्वल टू किती येणार -4 -14। या ठिकाणी ॲडिशन करायची, बेरीज करायची। 14 4 किती होतं 18 4 आणि 14 किती होता 18 आणि मायनस मायनस आहे म्हणून या ठिकाणी याची ॲडिशन होईल -18 आणि सिम्बॉल काय येईल -18। अशा पद्धतीनं हे सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी छानपैकी शिकलेलो आहोत। सेकंड एक्झाम्पल आहे डिटर्मिनंटमध्ये 5 -7 3 आणि 0 अशा पद्धतीनं व्हॅल्यू दिलेली आहे। आपल्याला सॉल्व करायचे। बघा आपण पहिल्या पद्धतीनं सोडूया। सोल्युशन लिहायचं या ठिकाणी 5 × 0 मायनस इन ब्रॅकेट 3 × -7 या ठिकाणी असं दिलेलं आहे -7। बघू 5 × 0 काय येणार 0 मायनस इन ब्रॅकेट 3 7 जार किती होतात 21 या ठिकाणी मायनस आणि मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस म्हणजे 0 + 21 इज इक्वल टू सोल्युशन आलं आपल्या या ठिकाणी 21 इज द आन्सर ऑफ द डिटर्मिनंट। क्वेश्चन 2 मधलं थर्ड आपण या ठिकाणी पाहणार आहोत। डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 7/3 3/2 5/3 आणि 1/2। फ्रॅक्शनमध्ये आहे, काही घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो। छानपैकी आपण सोल्युशन काढू शकतो। बघूया सोल्युशन लिहू आपण इज इक्वल टू आपली जी पद्धत आहे तीच या ठिकाणी वापरायची। 7/3 अगोदर लिहिणार आपण, मल्टिप्लाय करायचं 1/2 मायनस या ठिकाणी देणार। त्याच्यानंतर आहे 5/3 मल्टिप्लाय 3/2। या ठिकाणी फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं 7 1 जार 7। त्याच्यानंतर डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 3 2 जार किती येणार 6 राईट। नंतर मायनस 5 3 जार किती येणार 15 आणि डिनोमिनेटरला 3 2 जार किती येणार 6। या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर डिनोमिनेटर कसे आहे या ठिकाणी सेम आहे। कशा आहे सेम आहे म्हणून 7 - 15 डिवायडेड बाय किती येणार 6। मग 7 मधनं 15 काढा किती होतात बरोबर आहे -8 डिवायडेड बाय 6। आता या ठिकाणी -8 आणि 6 बोथ आर द इवन नंबर आहे ना, समसंख्या आहे म्हणून त्यांना भाग जातो। कितीनं जातो 2 न। 2 4 जार 8 आणि 2 3 जार 6 म्हणून या ठिकाणी आपण याचं सोल्युशन लिहू -4 डिवायडेड बाय 3 इज द सोल्युशन ऑफ द डिटर्मिनंट। अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी सॉल्व करू शकता आणि बोर्डमध्ये आउट ऑफ मार्क या ठिकाणी मिळू शकता।
एक्सरसाइज 1. प्रॅक्टिस हिट 1.3 याच्यामधलं आपण थर्ड पाहणार आहोत. आहे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व बाय जसे म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व बाय क्रॅमर्स रूल ऑर मेथड याने आपल्याला सोडवायचं आहे. हमखास हा प्रश्न एक बोर्डच्या एक्झामला राहतो विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी दिलेला आहे एक्झाम्पल 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. स्पष्ट प्रश्नपत्रिकेमध्ये उल्लेख राहणार तुम्हाला सॉल्व बाय क्रॅमर्स रूल. तर कशा पद्धतीने सोडवायचं आपण विचार करूया. या ठिकाणी फर्स्ट आपण d ची व्हॅल्यू काढायची आहे. d = इन डिटर्मिनंट. या ठिकाणी d ची व्हॅल्यू डिटर्मिनंटमध्ये लिहिताना पहिले आपल्याला कोएफिशियंटमध्ये लिहायची आहे a1 a2 म्हणजेच आपल्याला x चे कोऑर्डिनेट लिहायचे आहे. x चा इथं कोऑर्डिनेट आहे 3 आणि या ठिकाणी सेकंड इक्वेशनमध्ये x चा कोऑर्डिनेट आहे 4. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे b1 आणि b2 ची व्हॅल्यू म्हणजेच तुम्ही लिहिणार या ठिकाणी y चे कोएफिशियंट आहे ना. y चे कोएफिशियंट या ठिकाणी किती आहे -4. या ठिकाणी 4 आपण लिहायचे आहे पण इथं मायनस असल्यामुळे या ठिकाणी -4 आपल्याला द्यावे लागतील. आणि या ठिकाणी y सेकंड इक्वेशनमध्ये y चा कोऑर्डिनेट कोएफिशियंट किती आहे +3. मग या ठिकाणी असं डिटर्मिनंटची व्हॅल्यू तयार झालेली आहे. मग इथं सॉल्व कशी करायची आपण बघितलं होतं पहिल्या एक्झाम्पलमध्ये. त्या पद्धतीनं सॉल्व करायचे = 3 × 3 मायनस इन ब्रॅकेटमध्ये -4 × 4 क्लिअर. 3 जार किती होतात 9 करेक्ट. आणि मायनस मायनस काय होऊन जाईल या ठिकाणी 4 4 मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि 4 4 जार किती होईल 16 म्हणजे 9 + 16 किती होणार 25. आता त्याच पद्धतीने आपल्याला सेकंड व्हॅल्यू काढायची आहे डिटर्मिनंट ऑफ x म्हणजे dx ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. मग dx ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला स्थिरांक या ठिकाणी 10 आहे आणि इथं किती आहे 5 म्हणजे याला आपण c1 आणि c2 लिहूया. म्हणजे इथं आपल्याला घ्यायचं आहे 10 आणि 5. त्याच्यानंतर तिच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे b1 आणि b2 म्हणजेच y चा कोऑर्डिनेट कोएफिशियंट आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी आहे -4 आणि इथं आहे y चा कोऑर्डिनेट म्हणजे कोएफिशियंट किती आहे 3. परत हे आपल्याला मॉड डिटर्मिनंटमध्ये आलेलं आहे किंवा मॉडमध्ये आलेलं आहे. मग त्याचं आपण सोल्युशन करणार आहोत. या ठिकाणी सॉल्व करायचं आहे म्हणजे तीच पद्धत आहे 10 × 3 मायनस या ठिकाणी आहे -4 मल्टिप्लाय किती होणार 5 करेक्ट. म्हणजे 10 3 जार किती होणार 30 मायनस मायनस काय होणार प्लस आणि 4 5 जार किती येणार 20 म्हणजे 30 + 20 = किती येणार 50 राईट. आता आपण या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ काय घेऊ y. हे डी कॅपिटलच या ठिकाणी तुम्हाला काढावं लागेल हे लक्षात ठेवा. डिटर्मिनंट y ची व्हॅल्यू आपण काढताना पहिले काय घेणार a1 a2. a1 म्हणजे काय x चा कोऑर्डिनेट म्हणजे x चा कोएफिशियंट किती आहे या ठिकाणी 3 आणि x चा कोएफिशियंट या ठिकाणी किती आहे 4. बघा हे या ठिकाणी सरळच तुम्हाला काढावं लागेल स्टँडिंग लाईन. त्याच्यानंतर त्याच्यासोबत जोडीदार घ्यायचा आहे आपल्याला c1 c2 म्हणजे 10 आणि 5 म्हणजे स्थिरांक संख्या कॉन्स्टंट नंबर या ठिकाणी 10 आणि 5. बरं आपण परत या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार आहे. d ची व्हॅल्यू जशी काढतो आपण तशी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो तशी 3 × 5 - 10 × 4 म्हणजेच आपण 3 × 5 किती लिहिणार 15 मायनस 10 4 जार 40 म्हणजे 10 मधून 15 मधून 40 जात नाही म्हणून 40 मधून 15 काढलं किती आन्सर येणार 25. पण या ठिकाणी -40 म्हणजे 40चं चिन्ह काय मायनस म्हणून इथे काय येणार -25. आता आपल्याला सोल्युशन काढायचं आहे कशानुसार क्रॅमर्स रूलनुसार है ना. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूलनं आपल्याला सॉल्व करायचं म्हणून या ठिकाणी येणार x = dx / d. मग आपल्याला dx ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेली होती किती येते 50 म्हणून 50 / 25 म्हणजे किती येणार आपलं 2. therefore y = dy / d. मग dy ची व्हॅल्यू आपण काढलेली होती -25 / 25 कॅन्सलेशन आपण या ठिकाणी करणार आहे म्हणजे याचं सोल्युशन किती येणार -1. मग आपल्याला लास्ट सोल्युशन या ठिकाणी लिहायचं आहे. लास्ट सोल्युशन आपल्या या ठिकाणी येणार x, y = 2, -1 is the
सोल्युशन ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल पूर्णतः छानपैकी बघितलेलं आहे. ओके, बघा या सेकंड एक्झाम्पलचा आपण या ठिकाणी बघू विचार करणार आहोत. सॉल्व बाय द सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूल. 4x + 3y - 4 = 0. then 6x = 8 - 5y. असं या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण या ठिकाणी सोल्युशन पाहणार आहोत. बघा सोल्युशन पाहत असताना या ठिकाणी याला जनरल इक्वेशन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच ax + by = c या फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने बघा, x चा कोऑर्डिनेट इथे किती आहे 4, म्हणजे 4x + 3y - 4 येतं. त्याला इकडे घेऊन या, म्हणजे काय होईल +4. याला काय म्हणू आपण जनरल इक्वेशन. या ठिकाणी आपण व्हॅल्यू घेऊया, म्हणजे याला 1 a1 x + b1 y = c1. म्हणजे a1 = या ठिकाणी आपण देणार आहोत 4, b1 = देणार आहे 3 आणि c1 = देणार आहे आपण 4. करेक्ट, राईट. बघा सेकंड इक्वेशनचा आपण या ठिकाणी विचार करू. परत याला आपण फॉर्म मध्ये लिहायचं आहे a2x + b2y = c2. म्हणजे x पहिले पाहिजे, म्हणजे आपले या ठिकाणी आहे 6x, नंतर b2y पाहिजे, म्हणजे इथं -5y इकडे आणून घ्या, काय होऊन जाईल +5y = या ठिकाणी 8 आहे 8. म्हणजे याला काय म्हणू आपण जनरल इक्वेशन. मग इथं a2 आपण लिहूया 6, त्याच्यानंतर p2 आपण लिहूया 5 आणि c2 लिहूया 8. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू फाइंड आउट करून पण ठेवून आपण सॉल्व करू शकतो. आता आपल्याला d ची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. बघा या ठिकाणी d ची व्हॅल्यू काढताना आपण काय घेतो, या a1 a2 b1 b2. आता याचा आपण यूज करू. आता इथे a1 ची व्हॅल्यू किती आहे 4, म्हणजे x चा कोऑर्डिनेट. त्याच्यानंतर या ठिकाणी x चा कोऑर्डिनेट किती आहे 6. b1 म्हणजे काय y चा कोऑर्डिनेट इथे किती आहे 3, या ठिकाणी किती आहे 5. डिटरमिनंट आला, याला सॉल्व करू. 4 × 5 ब्रॅकेट मध्ये टाका -3 × 6. ओके, 5 4 जार किती येणार 20 आणि 6 3 जार किती येणार 18. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू आन्सर किती आलेला आहे, आपलं टीचं आन्सर किती आलेलं आहे 2 आलेलं आहे. तसंच आपल्याला आता dx चं काढायचं आहे. कशाचं काढायचं आहे dx चं आपण काढताना काय लिहितो, या पहिले c1 c2 b1 b2. बघा या सूत्राचा वापर करून तुम्ही सोल्युशन या ठिकाणी लिहू शकता. बघा c1 c2 म्हणजे या ठिकाणी c1 किती आहे 4 आणि c2 किती आहे 8. त्याच्यानंतर b1 b2 म्हणजे इथं किती आहे 3 आणि इथं किती आहे 5. बघा खूप सोपं आहे. 4 × 5 -3 × 8. ओके, म्हणजे 4 5 जार किती येणार 20 -3 6 जार किती येणार 4 5 जार किती येणार 20 -3 8 जार किती येणार 24 = आन्सर किती येणार -4. राईट. आता आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची. ओके, dy ची करताना आपण काय देणार a1 a2 आणि c1 c2. राईट. मग a1 a2 म्हणजे काय x चा कोएफिशियंट आणि x चा कोएफिशियंट या ठिकाणी म्हणजे 4 आणि 6. देन c1 c2 म्हणजे किती 4 आणि 8. परत आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 4 × 8 -4 × 6. ओके, म्हणजे 8 4 जार 32 -6 4 जार 24 किती येणार मग या ठिकाणी +8. अशा वेळेस आपण काय केलं dx आणि dy ची व्हॅल्यू यूज केली. आता बाय क्रॅमर्स रूल असं लिहायचं d = dx/d
म्हणजे dx ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे -4 आणि d ची किती आहे 2. म्हणजे इथे -4 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू -2. देन या ठिकाणी सॉरी x ची व्हॅल्यू शोधली आपण. मग आता y ची शोधायची आहे dy बाय d इज इक्वल टू dy किती शोधलेलं आहे आपण +8 आणि d किती आहे 2. म्हणजेच 8 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू किती येणार 4. म्हणजे आपल्याला सोल्युशन या ठिकाणी लिहायचं आहे x, y इज इक्वल टू -2, 4 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. बघा क्रॅबस रूलला आपण सॉल्व्ह करतो आहे एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल बघायचं आपल्याला x + 2y = -1, 2x - 3y = 12. अशा पद्धतीने आहे. आपण या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन घेऊया x + 2y = -1. हियर a1 = 1, b1 = 2, then c1 = -1. सेकंड इक्वेशनचा विचार करू आपण. या ठिकाणी 2x - 3y = +12. Therefore a2 = 2, then b2 = -3, c2 = +12. Find the value of the determinant. d = आपण या ठिकाणी घेतो बघा विद्यार्थी मित्रांनो a1 a2, नंतर इथे घेतो b1 b2 = स्मॉल मध्ये आपण लिहू या ठिकाणी 1 आणि 2 डिटर्मिनंट मध्ये. नंतर या ठिकाणी लिहिणार 2 आणि -3. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करणार. 1 × -3 -2 × 2 इज इक्वल टू 1 3 जार -3 -4 इज इक्वल टू किती येणार -7. या ठिकाणी आपल्याला आलेला आहे बघा. सेकंड आपण घेणार dx. मग dx ची व्हॅल्यू आपण काढताना काय घेतो c1 c2 then b1 b2. राइट. c1 c2 आपण घेणार. c1 किती आहे -1 12 -1 आणि सॉरी +12. b1 आणि b2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. dx ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. dx = डिटर्मिनंट c1 c2 b1 b2. व्हॅल्यू आपल्याला आहे -1 12 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि -3. ओके. आपण हे सॉल्व्ह करणार आहोत बघा. इन ब्रॅकेट -1 × -3 -2 × 12. ओके. देन -3 -1 किती येणार +3 -2 × 12 म्हणजे किती येणार 24. 24 मधून 3 काढा म्हणजे किती येणार -21 इज द व्हॅल्यू ऑफ dx. आपल्याला आता या ठिकाणी dy ची व्हॅल्यू काढायची विद्यार्थी मित्रांनो. dy = आपण मॉड मध्ये या ठिकाणी सूत्र लिहू a1 a2 आणि c1 c2. अशा पद्धतीने आपण सूत्र लिहिलेलं आहे. तिची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिणार आहे. a1 a2 ची किती आहे 1 आणि 2. म्हणजे आपण कशाची कोऑर्डिनेट लिहितो या ठिकाणी कोएफिशियंट लिहितो आपण a1 ची आणि a2 ची या ठिकाणी. तसंच c1 आणि c2 ची लिहायची आहे म्हणजे -7 आणि 2. बस. लिहिल्यानंतर मॉडचं चिन्ह बंद करायचं. मल्टिप्लाय करायचं आहे क्रॉस 1 × 12 मायनस इन ब्रॅकेट -1 × 2. बघा 1 2 जार किती येणार 1 2 जार 12 मायनस मायनस काय होणार प्लस 1 2 जार 2 इज इक्वल टू किती येणार 14. अशा पद्धतीने आपण कशाची व्हॅल्यू काढलेली आहे dy ची. आणि आपण घेऊ बाय क्रेमर्स रूल. या ठिकाणी क्रेमर्स रूलचा वापर करायचा आहे. x =dx/d. माझ्या dx ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेली आहे बघा. dx ची व्हॅल्यू किती आहे -21 आणि d ची व्हॅल्यू किती आहे -7. म्हणजे -21 डिवाइडेड बाय -7 मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 7 3 = 21 म्हणजे x इज इक्वल टू किती आले आपल्याकडे 3. तशीच y ची काढू आपण dy/d इज इक्वल टू. आता dy ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 14 आणि d ची काढलेली आहे 7. म्हणजे या ठिकाणी 14 डिवाइडेड बाय
7 म्हणजे किती येणार आन्सर 2. म्हणजे आपण या ठिकाणी सोल्युशन लिहू शकतो x, y इज इक्वल टू 3, 2 इज अ सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. हा या ठिकाणी मायनस आहे बघा, डीची व्हॅल्यू काय आहे -7 म्हणजे 7 to 7 आणि 14ला आपण डिवाइड केलं तर किती येतं -2 म्हणजे या ठिकाणी किती येणार -2. थोडंसं मिस्टेक झालेली आहे, आपण इथे करेक्शन करत आहोत. इथं आहे 3, -2 इज अ सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. आपण इथं लगेच सॉल्व केलेली आहे. बघा 4th एक्झाम्पल आपण बघणार आहोत बाय क्रॅमर्स रूलना. 6x - 4y इज इक्वल टू -12, 8x - 3y इज इक्वल टू -2. या ठिकाणी एक लक्ष ठेवायचं, जनरल इक्वेशन मध्ये आहे कधी बघायचं. आता या ठिकाणी आपण फर्स्ट डी ची व्हॅल्यू इथं काढणार आहे. डी ची व्हॅल्यू लिहिताना आपण काय करतो, x चा कोएफिशियंट देतो, इथे किती आहे 6 आणि इथे किती आहे 8. देन y चा कोएफिशियंट या ठिकाणी लिहिणार आपण -4 आणि इथे किती आहे -3. करेक्ट. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी बघा, उभी स्टँडिंग लाईन काढताना दोघांची सारखी काढण्याचा प्रयत्न करायचा. मग 6 मल्टिप्लाय -3 मायनस इन ब्रॅकेट -4 मल्टिप्लाय 8. राईट. मग इथे किती येणार 6 3 जार 18 म्हणजे -18 मायनस मायनस प्लस म्हणजे 4 8 जार 32. 32 - 18, 32 मधून -18 आपल्याला या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन म्हणजे किती येणार इथं 14 या ठिकाणी येणार. बघा आपण या ठिकाणी dx ची व्हॅल्यू काढणार आहे. dx ची व्हॅल्यू काढताना आपण काय करतोय, c1 c2 आणि b1 b2 घेतो म्हणजे स्थिरांक कॉन्स्टंट नंबर म्हणजे -12 आणि -2. देन b1 b2 म्हणजे -4 आणि -3 अशा पद्धतीने. आता हे सॉल्व करूया आपण. -12 मल्टिप्लाय -3 मायनस इन ब्रॅकेट मध्ये -4 मल्टिप्लाय -2. राईट. म्हणजे 4 3 जार 36 मायनस म्हणजे -12 -3 प्लस 36. देन -4 मल्टिप्लाय -2 म्हणजे किती येणार -8 है ना. म्हणजे 36 मधून 8 तुम्ही मायनस करसाल तर किती येतं बघा, कॅल्क्युलेशन करा 28. या ठिकाणी आपल्याला कशाची व्हॅल्यू आलेली आहे dx ची. तसेच आपल्याला या ठिकाणी आता dy ची काढायची आहे. dy इज इक्वल टू आपण काय घेतो पहिले, करेक्ट a1 a2 म्हणजे आपण काय घेणार 6 आणि 8. dy इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ x म्हणजे आपण लिहिले कोएफिशियंट 6 आणि 8 -12 आणि -2. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. 6 मल्टिप्लाय -2 इन ब्रॅकेट मध्ये परत मायनस इन ब्रॅकेट -12 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 6 2 जार किती येणार -12 मायनस काय येणार प्लस आणि 12 8 जार किती येणार 96 या ठिकाणी येणार. म्हणजे 96 मधून -12 काढायची किती येणार 84. या ठिकाणी आपल्याला कशाची व्हॅल्यू आलेली आहे dy ची. बघा d ची व्हॅल्यू किती आलेली आहे 14, dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे 28 आणि dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे 84. आपल्याला या ठिकाणी सोल्युशन काढायचे आहे बाय क्रॅमर्स रूल. मेथडला आपल्याला सॉल्व करायचं आहे. x इज इक्वल टू आहे dx डिवाइडेड बाय d म्हणजेच 28 डिवाइडेड बाय 14 इज इक्वल टू किती सोल्युशन येणार 2. y इज इक्वल टू आहे dy बाय d म्हणजे इज इक्वल टू 84 डिवाइडेड बाय 14 म्हणजे किती सोल्युशन येणार या ठिकाणी 6. म्हणून इथं आपण सोल्युशन ऑफ द इक्वेशन या ठिकाणी लिहू शकतो. सोल्युशन आन्सर लिहू शकतो. आपण काय लिहू शकतो आन्सर तो शब्द वापरतात. x, y इज इक्वल टू 2, 6 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. 5th एक्झाम्पल आपण घेणार आहे क्वेश्चन 3 मधला प्रॅक्टिस सेट 1.3 चा विद्यार्थी मित्रांनो. आपलं या ठिकाणी एक्झाम्पल आहे 4m + 6n इज इक्वल टू 54, 3m + 2n इज इक्वल टू 28. अशा पद्धतीनं एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण या ठिकाणी सोल्युशन लिहूया. बाय क्रॅमर्स रूल असा आपल्याला यूज करायचा आहे. आपण d ची व्हॅल्यू पहिले काढणार आहोत.
4m + 6n = 54, 3m + 2n = 28 असं एक्झाम्पल आहे. सॉल्व करायचं आहे. d = इनडिटर्मिनंटमध्ये m चे कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी लिहिणार कोएफिशियंट 4 3 ते 6 2. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण सॉल्व करतो = 4 × 2 -in bracket 6 × 3 = 4 2 are 8 -6 3 are 18 = -10. The value of d. Then dx = coordinate determinant मध्ये 54 28 6 and 2 = 54 × 2 -6 × 28 = 108 - 168 किती येणार -60 is the value of dx. Then dy = determinant म्हणजे 4 3 54 28 4 × 28 -54 × 3 112 -162 सबट्रॅक्शन करायची किती येणार -50. बाय सोल्युशन आपल्याला विचारलं आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स मेथडने या ठिकाणी आपण सोल्युशन काढू. x = dx / d. dx ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे -60 / -10 किती येणार +10 6 are 60. x ची व्हॅल्यू किती येणार आपल्याला 6. then y = dy / d = -50 / -10 50 / 10 म्हणजे या ठिकाणी किती येणार 5 is the answer of x minus x comma y = 6, 5 is the solution of the equation. बघा विद्यार्थी मित्रांनो 6 एक्झाम्पल आपण बघणार आहोत. क्वेश्चन थ्री मधला शेवटचा आहे क्रॅमर्स रूलला. बघा या ठिकाणी फर्स्ट दिलेला आहे 2x + 3y = 2. या ठिकाणी आपण लिहिणार a1 = 2, b1 लिहिणार 3 आणि c1 लिहिणार 2. ते या ठिकाणी बघा इथं दिलेला आहे सेकंड इक्वेशन x - y/2 = 1/2. या ठिकाणी आपण लिहिणार a1 = 1, then b2 = 1, b2 = -1/2, then c2 = 1/2. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू लिहू. आता आपल्याला d ची काढायची आहे. d च्या ठिकाणी काय करतो आपण a1 a2 म्हणजे 2 आणि 1 या ठिकाणी लिहिणार. देन b1 आणि b2 लिहिणार म्हणजे 3. त्याच्यानंतर लिहिणार -1/2. अशा पद्धतीने आपण लिहिणार. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 2 × -1/2 -3 × 1 राईट. त्याची घटून इथे 2 कॅन्सल करून इथे काय येणार -1 -3 × 1 = 3 म्हणजे इथे घटून किती येणार या ठिकाणी -4 इथे व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला d ची. नंतर आपण लिहिणार dy. dy ला काय करतो आपण कॉन्स्टंट लिहितो म्हणजे c1 c2. आता या ठिकाणी c1 किती आहे 2, देन c2 किती आहे दिलेलं 1/2. फ्रॅक्शन मध्ये आहे काही घाबरायचं नाही असं लिहून टाकायचं. देन आपण त्यासोबत घेतो b1 b2 म्हणजे या ठिकाणी येणार 3 आणि इथं येणार -1/2. शांततेमध्ये लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं. बघा इथे येणार आता 2 × -1/2 मायनस या ठिकाणी येणार 3 × 1/2. बघा इथं फ्रॅक्शनमध्ये असल्यामुळे आपण काय करू त्याला अपूर्णांकामध्ये त्याचं सोल्युशन करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे या ठिकाणी 2 - 1 किती येणार -2 / 2 -3 × 1 = 3 / 2. म्हणजे इथं -2 आणि -3 या ठिकाणी येणार. -2 आणि -3 / 2 म्हणजे किती येणार -5/2. या ठिकाणी आपल्याला कशाची व्हॅल्यू आलेली आहे सॉरी dx ची. कशाची आलेली आहे dx ची. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी घेणार dy. काय येणार आता dy. dy आपण घेतो a1 आणि a2 म्हणजे 2 आणि 1. त्याच्यानंतर सोबत घेतो आपण c1 c2 म्हणजे किती येणार c1 c2 म्हणजे किती 2 आणि मायनस आपलं 1/2 या ठिकाणी आहे. बघा क्रॉस मल्टिप्लाय करू आपण 2 × 1/2 मायनस 2 × 1. 2 कॅन्सल करा म्हणजे किती येणार 1 -2 -1 या ठिकाणी आलेलं आहे. मस्क्यूल येणार y क्रॅमर्स रूलला आपण सॉल्व करूया.
एक्सची व्हॅल्यू काढू dx डिवायडेड बाय डी. इथे dx किती आलेला आहे मायनस dx किती आलेला आहे -5/2 आणि त्याला डिवायडेड बाय द्यायचे आपल्याला किती -4. पण आता हे सॉल्व करताना लक्षात घ्या -5/2 मल्टिप्लाय 1/-4 असे येणार त्या ठिकाणी है ना. म्हणजेच इथं किती येणार -4/-8 -5 डिवायडेड बाय -8 म्हणजे 2 वजा किती येणार 8. म्हणजे या ठिकाणी काय येणार +5 डिवायडेड बाय +8. ही कशी व्हॅल्यू झाली एक्सची. तशीच आपल्याला वायची काढायची आहे dy/d. मग dy ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो -1 आणि d ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे -4. इजिकल टू दोन्हीकडे मायनस असल्यामुळे किती येणार 1/4. म्हणजे इथं आन्सर या ठिकाणी आपल्या येणार x, y इजिकल टू x आलेला आहे 5/8 1 divided by 4 is the solution of the given simultaneous equation. इकडे घे ना. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 छानपैकी बघितलेला आहे. ग्रामरवरून पूर्ण एक्झाम्पल आपण बघितलेले आहे. नक्की माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल, माझी स्टेप आवडली असेल तर अशा पद्धतीनं माझे निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सोप्या पद्धतीनं सॉल्व केलेले एक्झाम्पल पाठवा. ओके, थँक्यू, गुड डे.